हा मनूला फोन करायचा आहे ना, करतो करतो फोन. अहो काय झालं? केलात तुम्ही आत्ताच मनूला फोन? हो का? केला होता फोन. अजून आउट ऑफ रीच आहे. आणि आपण इथे पोचलो ते केळकरांना कळवलत का? कालपासून मी तुम्हाला सांगते. विसरलात? सांगितलं ना, सांगितलं. म्हणजे त्यांचाच गावाहून फोन आला होता. म्हणजे तुम्ही विसरलात? त्यांना करायला लावलात ना तिकडनं? किती विसरता हल्ली तुम्ही. अगं असू दे ग, त्यांना सुद्धा सवय झालंय आता, म्हणून त्यांनी फोन केला ना. मनू कधी पोचेल ग? अहो आधी तिची फ्लाईट पोचू दे, मग ती पोचेल ना. अगं तेच ते, म्हणजे फ्लाईट कधी येणार आहे? अहो 10-12 वेळा तरी हा प्रश्न तुम्ही मला विचारलात. मालती, ईशा आपल्याला ओळखेल का ग? देव जाणे. आता चांगली बोलायला लागलीय म्हणे. कधी एकदा तिला घट्ट मिठी मारीन असं झालंय मला. मी खूप खूप बोलणार आहे तिच्याशी. आता ती कशी बोलेल काही माहिती नाही. 3 वर्षांनी आपण बघणार आहोत नाही तिला. हो ना. मनूला फोटो पाठवायची इच्छा असायची, पण आपले फोन हे असे साधे, त्यात कुठले फोटो येणार. अरे मनू पोचली की काय? काय झालं? असं का बघताय? मी सई. अगं आम्हाला वाटलं मनू चाली की काय. म्हणजे नाही आली ना अजून? बरं झालं, ती यायच्या आधी मला पोचायचं होतं म्हणून धावत पळत आले. रोज यावेळी येतेस तू? हो, कॉल सेंटर मधल्या नाईट शिफ्टचं टायमिंग असंच असतं आजोबा, पण माझ्या शिफ्ट बदलतात सुद्धा. तू ही आत्ता कामावरनं आली आहेस म्हणजे आता झोपशील ना? एरवी तसंच करते, पण आज नाही. मानसी आणि ईशा येणार आहेत ना. हॅलो हॅलो, मानसी ताई आहे? नाही आली नाही अजून, पण यायची आहे. ओके ओके. हॅलो. कोण ग? काय माहिती, मी विचारायच्या आधीच ठेवून दिला. मी इथे आल्यापासून ना अनेक ब्लँक कॉल्स येतात, कोणी बोलतच नाही. पण आज एक मुलगा बोलला. मानसी आली का विचारत होता. कोण होता ग? मी विचारायच्या आधीच ठेवला फोन. काय माहित कोण होता. सफरचंदाचे काप नीट परतल्यानंतर त्यामध्ये दालचिनी पूड आणि मध घालून पुन्हा नीट परतून घ्यावं. बटर लावलेल्या ब्रेडवर सफरचंदाचे तुकडे, बदामाचे तुकडे, टुटी फ्रुटी, डार्क चॉकलेट आणि मीठ घालून दुसरा ब्रेडचा तुकडा त्यावर ठेवून वरच्या बाजूला बटर लावून घ्यावं. एका बाउलमध्ये स्ट्रॉबेरी सिरप आणि क्रीम घालून सॉस तयार करून घ्यावा. तयार सँडविच पॅन मध्ये बटरवर ग्रिल करून घ्यावं आणि स्ट्रॉबेरी सॉस बरोबर सर्व्ह करावं. हे जेव्हा बोलत होते तेव्हा मी बघत होतो की या दोघांनी स्वतःचा संसार उभा केलाच, पण स्वतःच्या संसाराबरोबर अनेकांच्या आयुष्यात आनंद निर्माण केला. तो आनंद महत्त्वाचा. हसत राहा, आनंदी राहा असं म्हणत शुभेच्छा देऊया. आणि ही झी मराठीकडून भेटवस्तू डेव्हिड तुमच्यासाठी. अभिनंदन. आणि वहिनींना तथास्तू पुणे यांच्याकडून ही पैठणी. अभिनंदन. काय गो? हा काय झालं? काय झालं? काय आले, मी निकाल लावून आली. हो, पण तिची आईच काय बोलली? तिला वाटलं का सगळ्या निशाने आपल्या चुका कबूल केल्या का? आई, मी चांगलं सुनावून आली आहे. त्या तिची बाजू घेत होत्या, पण मी लक्ष दिलं नाहीये. खूप झालं आता. चांगुलपणा खूप झाला.
मऊ दिसलं ना की कोपऱ्याने खणतात ना माणसं, ते असं. अगो पण आईच म्हणली काय तिची, पटला काय तिका? मला माहिती. आई मी तुम्हाला नंतर फोन करते. हो. आणि आई बाबा जे बोलले त्याचं वाईट नका वाटून घेऊ. सॉरी. सॉरी काय त्या? नेहा आले. आई मी येते. हो काकू येते. सावकाश जाग. हो हो. मग काय काकू, कधी उडवता लग्नाचा बार? बघूया.